व्हिजन गावच्या सर्वांगीण विकासाचे या कार्यक्रमाअंतर्गत आपलं सर्वांचं कलाविष्कार इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सहर्ष स्वागत। चांदवड तालुक्यातील एक महत्वाचा गट जिल्हा परिषद गट मानला जातो, तो गट म्हणजे तळेगाव रोही गट। आणि त्या तळेगाव रोही गटातील आपण सांगितल्याप्रमाणे 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुकींच्या माध्यमातून त्या गावांची नावं आणि त्या गावांमधील सरपंच पदासाठीचं आरक्षण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। हिवरखेडे गावामध्ये सर्वसाधारण जनरल कॅटेगरीसाठी सरपंच पदाचं आरक्षण आहे। काळखोड्याला सुद्धा सर्वसाधारण जनरल हे आरक्षण आहे। पनाळे या ठिकाणी सर्वसाधारण महिला, ननावे गावासाठी सर्वसाधारण महिला, रायपूर गावासाठी सुद्धा सर्वसाधारण महिला हे आरक्षण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। वडगाव पंगू या गावासाठी सर्वसाधारण जनरल हे आरक्षण आहे। वाकी बुर्दुक या गावासाठी सर्वसाधारण, वाकी खुर्द या गावासाठी सुद्धा सर्वसाधारण आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। भडाणे या गावासाठी मात्र अनुसूचित जाती महिला SC कॅटेगरीसाठीचं हे आरक्षण आहे। बोपाणे गावासाठी सर्वसाधारण जनरल, दिगवत गावासाठी अनुसूचित जमाती महिला म्हणजे ST कॅटेगरी आहे। कातरवाडी गावासाठी अनुसूचित जमाती ST कॅटेगरी, निमगव्हाण गावासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे OBC या पदासाठी हे सरपंच पदाचं आरक्षण आहे। पातरसेंब्यामध्ये सुद्धा नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC, वाहेगाव साळ अनुसूचित जमाती महिला ST कॅटेगरीसाठी, वागदर्डी गावामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC अशा 16चे 16 ग्रामपंचायतीमध्ये हे आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। ज्या माध्यमातून गावचा प्रमुख असणारा व्यक्ती म्हणजे सरपंच, या सरपंचाची निवड केली जाणार आहे। निश्चित प्रकारे गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी पार पाडत असताना सरपंच खूप काही करू शकतात, खूप चांगलं काम करून गावचा विकास करू शकतात। याचे खूप सारे उदाहरणं आपण समाजामध्ये पाहू शकतो। इच्छुक उमेदवारांना आम्ही भेटतोय आणि आपण ही सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यामध्ये का घालू इच्छिता याचं उत्तर आम्ही आपल्याकडनं जाणून घेणार आहोत। तोपर्यंत थांबूयात, भेटूयात लवकरच।